नवीन पनवेल शहरातील खराब आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन मूक आंदोलन केले। या आंदोलनात विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींसह नागरिक सहभागी झाले। या आंदोलनात ॲडव्होकेट सिद्धेश गानवकर, डॉक्टर नरेंद्रकुमार दसरे, सचिन देसाई, ॲडव्होकेट राजेश नजरे, शशिकुमार, नरेंद्र गुरव, प्रवीण कुडेकर, दीपक मोडकेंकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। आंदोलनात सहभागी रहिवाशांनी खड्डेमुक्त रस्ते आमचा हक्क आहे, पुरेशा सुविधा द्या अशा मागण्यांचे फलक हातात घेऊन शांततामय पद्धतीने संदेश प्रसारित केले। आज आम्ही इथं सगळे उपस्थित आहोत रस्त्यांच्या दुर्दशेसाठी। पनवेलमधील सर्व रस्त्यांमध्ये खड्डे झालेले आहेत। याबाबत आम्ही भरपूर वेळा तक्रार केली, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, म्हणून आज आम्ही सगळे सोबत आलो। माझ्यासोबत आलेल्या सर्व स्थानिकांना मी आभार प्रकट करतो त्यांच्यासाठी। तसेच पालिकेला सांगू इच्छितो की सगळे रस्ते लवकरात लवकर दुरुस्ती करावे, त्यासाठीच आम्ही हा मूक आंदोलन केलेला होता। तसेच तुम्ही जी कमिटी गठीत केली आहे रस्त्यांच्या डागडुजीसाठी किंवा त्यांचं काम कसं होणार आहे या गोष्टीच्या पाहणीसाठी, त्याच्यात क्वालिटी मेजर्स कसे घेणार आहात तुम्ही, आणि ते मेजर्स घेतल्यानंतर लोकांसोबत त्याची ट्रान्सपरन्सी कशी ठेवणार आहात, हे आम्हाला जाणण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल। कारण की हे काम लोकांच्या टॅक्स थ्रू तुमच्यापर्यंत करण्याचं हे होत आहे उद्दिष्ट, आणि लवकरात लवकर हे रस्ते ठीक व्हावे एवढीच इच्छा। नमस्कार, आम्ही आज इथे मूक आंदोलन करतोय। रस्त्यांची परिस्थिती पाहता जागोजागी खड्डे पडलेत। रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे हा मोठा प्रश्न आहे। जी काही कामं झालीत ती कामं अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असावीत आणि त्याच्यामुळे दरवर्षी रस्त्यांवरती खड्डे पडतात। आताही जे काही सारवासारव चालू आहे त्यामध्ये वरून पाऊस पडतोय, खाली सिमेंट टाकलं जात आहे, किती वेळ ते सिमेंट राहणार आहे। आणि ओल्या पावसामध्ये, ओल्या वातावरणामध्ये जर तुम्ही सिमेंट टाकत असाल त्यावरून लगेच वाहनं पण जात आहेत, ते रस्त्यांची डागडुजी ठीक प्रकारे होत नाहीये। हे जे काही कामं आहेत ती अतिशय चुकीच्या पद्धतीने चालली आहेत। आमची पालिका प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावं आणि हा प्रश्न नेहमीसाठी सोडवावा। नुसतं प्रत्येक वर्षी खड्ड्यांची डागडुजी करून परत तेच होत राहतं। दरवर्षी खड्डे पडतात, दरवर्षी भरले जातात, त्यावरती व्यवस्थित क्वालिटी चेक केला जात नाही। पालिका प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। पालिकेचे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांनी क्वालिटी चेक करावी आणि मगच टेंडर द्यावं, ही विनंती आहे त्यांना। हे जे आंदोलन आहे हे नॉन पॉलिटिकल, म्हणजे कुठच्याही राजकीय पक्षाचा याच्याशी काडीचा संबंध नाही। हा फक्त रहिवासी लोकांची जी संघटना आहे, नवीन पनवेल रहिवासी संघटना, त्याचबरोबर रहिवाशांसाठी काम करणाऱ्या इतर अनेक संघटना, त्या मिळून लोकांचा आवाज प्रशासनापर्यंत जावा हा उद्देश आहे। रस्त्याची टेंडर काढली गेली, रस्त्यांची कामही लोकांच्या समोर झाली, मग रस्ते का उखडले? एक साधा प्रश्न आहे, हे रस्ते उखडण्याचं कारण काय? का टेंडर दिल्यानंतर ते काम व्यवस्थित झालं नाही, मटेरियल व्यवस्थित नव्हतं, की योग्य व्यक्तीला ते दिलं गेलं नाही, त्याचा अनुभव कमी पडला, नक्की काय झालं हा विचारण्याचा अधिकार रहिवाशांचा आहे, कारण ते रहिवासी कर देत आहेत पनवेल महानगरपालिकेला। तेव्हा आयुक्तांना आम्हाला ह्याच्यातनं नम्र निवेदन आहे की आयुक्तांनी याची सखोल चौकशी करावी की जे रस्ते उखडले गेले, काही नाही उखडले गेले, आज आपण इथे उभे आहोत, हा रस्ता बनवला, इथेवर एकही खड्डा नाही, मग इतर रस्त्यांवर खड्डे कसे पडले? का ते बनवले गेले नाहीत, का त्याच्यात मटेरियल घातलं ते सफिशियंट नव्हतं, की व्यक्तीला त्या अनुभव कमी पडला, तांत्रिक बिघाड झाला, काय झालं हे लोकांना कळणं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे। आता पावसाळा संपला, परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, थोड्याच दिवसात ते रस्ते परत पूर्वपदावर व्यवस्थित केले जातील, याबद्दल वाद नाही, आणि ते करणं त्यांची जिम्मेदारी आहे, त्याच्याबद्दल त्या कुठचंही दुमत नाही। पण हे रस्ते असुरक्षित आहेत, याच्यावर अतिक्रमण आहे, खड्ड्यांचा बाजार झालेला आहे, त्याच्यावरती बांगलादेशी लोकांच्या हातगाड्या नाचतायत, सामान्य माणसांचे जीव चाललेले आहेत, आणि याच्यावर आयुक्तांनी लवकरात लवकर हा विषय गांभीर्याने घ्यावा।
आणि याच्यावर कारवाई करावी. योग्य व्यक्तींना याच्या पुढे टेंडर्स दिली जावीत, याची खबरदारी घ्यावी. ते टेंडर दिल्यानंतर त्याच्यावरती त्यांचं निरीक्षण असावं. तुमचा जो गट आहे, बांधकाम विभागाचा जो विभाग आहे, बांधकाम विभाग पनवेल महानगरपालिकेचा, त्याचे जे इंजिनियर्स आहेत ते काय करत असतात? ते काय झोपा काढत असतात तुमच्या केबिनमध्ये बसून? त्यांनी तिथे साईटवर येऊन व्हिजिट का नाही केल्या? रस्ते इतके उखडण्यापर्यंत का वेळ आली? आणि त्या रस्त्यांमुळे लोकांना जो मनस्ताप झाला, कर भरल्यानंतर देखील माणसं असुरक्षित आहेत. दुचाकी वाहनांवरून एक बाई लहान मुलीला घेऊन जाते, खड्ड्यात पडते, लहान मुली जखमी होते. कोण जबाबदार आहे याला? याची जबाबदारी कोण घेणार? जो मतदार आहे तोच रहिवासी देखील असतो आणि जो रहिवासी आहे तोच करदाता असतो. त्या करदात्याच्या पैशावर नगरपालिका चालते, तुम्हाला पगार मिळतात. तुम्ही लोकांनी काम करायला नको का? हा साधा आणि एक मूलभूत प्रश्न या निमित्ताने या आंदोलनातून, म्हणून याला मूक आंदोलन बोलल्यात. मूक बोलले तरी मला मूक राहता आलं नाही, मला तुम्ही बोलायला लावलं. ठीक आहे, बोलल्यानंतर प्रश्न मांडता आले, मांडल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचले. इथे आली किती माणसं आहेत? मग मी नेहमी म्हणतो माझ्या मागे किती आहेत यापेक्षा माझ्या पुढे फक्त 2च गोष्टी आहेत, ध्येय आणि उद्देश. त्या ध्येय आणि उद्दिष्टासाठी मी इथे उभा आहे आणि लवकरात लवकर कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे. ओल्ड पनवेलला सगळे सिमेंटचे रस्ते करण्यात आले आणि न्यू पनवेलला सगळे डांबरी रस्ते करण्यात आले आणि कॉन्ट्रॅक्ट देऊनही फक्त 3 वर्षाची गॅरंटी, म्हणजे करोडो रुपये फक्त 3 वर्षात समाप्त. आपल्याला कमीत कमी रोडचा कॉन्ट्रॅक्टर असा पाहिजे की एकदा रस्ता बनवला तो 10 वर्ष चालला पाहिजे. आणि न्यू पनवेलमध्ये जर तुम्ही सिमेंटचा रस्ता बांधला तर तो 20-25 वर्ष चालेल. त्यामुळे आपले पैसे वाचतील. आपण एवढे कष्टाचे पैसे टॅक्स म्हणून देतो, हे टॅक्सचे फुकट चाललेत आपले पैसे. आज आम्ही सर्वसामान्य माणूस या ठिकाणी रस्त्यावरती आलेलो आहे एक मूक आंदोलन करण्यासाठी. कारण की पनवेलचे जे रस्ते जे आहेत, नवीन पनवेलचे अतिशय खराब अवस्था अशी रस्त्यांची आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मूक आंदोलन करण्यासाठी उभे आहोत. हा मूक आंदोलन हा कुठल्याही पक्षाचा नसून एक सर्वसामान्य माणसाचा आहे. जसे की ओल्ड पनवेलमध्ये जसे रस्त्यांची चांगली अवस्था रस्ते बनवण्यामध्ये आलेत, तसे नवीन पनवेलसाठी आमची मागणी राहणार आहे आयुक्तांकडे की त्यांनीही असे आम्हाला रस्ते इथं नवीन पनवेलमध्ये सेक्टर 1 ते सेक्टर 18 असे बनवून द्यावेत ही विनंती. धन्यवाद. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट. पालिका प्रशासन, नवीन पनवेल.